नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 8,000 पार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा अखेर कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार आता कापसाचा भाव 8,000 पार, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची सध्याची कंडिशन बघितली तर भाव 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। ही निच्चांकी भाव पातळी कापसाची आहे। भविष्यात कापसाचा भाव वाढण्याची शक्यता आहे, पण याच्यासाठी 15 जानेवारी पर्यंत वाढ बघावी लागेल, कारण आता ख्रिसमस जवळ येते म्हटल्यावर आपल्याला कापसाचे बाजार बंद दिसतील आणि हे बाजार आपल्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद दिसतील। म्हणजे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही नवीन इन्व्हेस्टमेंट आहे ती 15 जानेवारी नंतरच ॲग्री कमोडिटीमध्ये येईल आणि याच्यामुळे 15 जानेवारी नंतर कापसाच्या भावात सुधारणा होईल। पण खऱ्या अर्थानं कापसाच्या भावातील सुधारणा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात दिसेल आणि फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात 80 सेंट्सच्या आसपास पोहोचू शकतो किंवा त्याही वर जाईल। म्हणजे देशातील कापसाचा विचार केला तर 15 जानेवारीपर्यंत आपल्याकडची आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहील। 15 जानेवारीनंतर देशातील जी कापसाची आवक आहे ती हळूहळू कमी होईल आणि फेब्रुवारी महिन्यात ही आवक बऱ्यापैकी कमी होऊन मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच फेब्रुवारी महिन्यात जर देशातील बाजारात कापसाचा भाव हा 8,000 पार गेला तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर सध्या भाव पातळी 6,900 ते 7,400च्या दरम्यान आहे, तर इथं कापसाची विक्री फारच गरज पैशाची असेल तर करा, अन्यथा आपण जर थोडे थांबले तर आपल्याला 1.5-2 महिन्यामध्ये कापसाच्या भावात चांगलीच तेजी दिसू शकते आणि भाव 8,000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको। तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव 8,000 पार होण्याची आहे शक्यता। विचार करून निर्णय घ्या, ज्यामुळे भविष्यात अडचणी उत्पन्न होणार नाहीत। हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।